एमपीएससी कडून औषध निरीक्षक भरती प्रक्रिया अखेर रद्द। पेपर फुटीच्या आरोपांनंतर आयोगाचा हा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा देखील होणार। रोहित पवार यांच्याकडून एमपीएससी आयोगावरती ताशेरे। राज्यभरात एजंट मार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप। तर आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही केली जातीये मागणी। विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक या संदर्भातलं जारी। 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात निर्बंध लागू। रेशन दुकानांना नियम लागू नसणार। राज्यात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आता झाडाझडती सुरू। सोलापूरच्या डीमार्टमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी। छत्रपती संभाजीनगरमध्येही वॉलमार्टसह होलसेल दुकान रडारवर। कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरात देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय। नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय। काळा बाजार करणाऱ्यांवरती छापे टाकून कारवाई करणार। सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही। निर्णय 2011 पासून संपूर्ण देशामध्ये लागू। मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनानं केलं स्पष्ट। मालेगावात उपमहापौरांच्या दालनामध्ये पुन्हा टिपू सुलतानचा फोटो। देशासाठी बलिदान दिल्यानं फोटो लावल्यानं शान ए हिंद यांचं वक्तव्य। तर संबंधित फोटो काढायला लावणार दादा भुसे यांचा इशारा। वयोमर्यादा स्थगित। मात्र आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम। चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीमधील सर्पदंश दुर्घटनेतील कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी। मंत्रालयातील मौखिक आदेशावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश। निर्णयामुळे नियमबाह्य नियुक्त्यांना चाप बसेल। 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयामध्ये परतावं लागणार। रामगिरी महाराजांना धमकावल्यास नेस्तनाबूत करू। महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही। अहिलानगरमधील कार्यक्रमातून फडणवीसांचा हा इशारा। 1 टनपेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य। भुलेश्वर दुर्घटनेनंतर आता मुंबई महापालिकेचा हा निर्णय। आगमन विसर्जनासाठीचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचेही दिले निर्देश। मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा चालकांची हायकोर्टामध्ये धाव। जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावरती स्थगितीची मागणी। कायदा योग्यच, कोर्टात भक्कम बाजू मांडू। मंत्री सरनाईक यांची ही प्रतिक्रिया। पालघरच्या आश्रमशाळेतील मुलाच्या मृत्यू प्रकरणी आता एसआयटी स्थापन। शाळेच्या किचनमध्ये त्रुटी आढळल्या, त्यामुळे नमुने ते तपासणीसाठी पाठवले। एफडीएकडून शाळा व्यवस्थापनाला तातडीने सुधारणा करण्याचेही दिले निर्देश। जळगावमधून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरती 24 दिवसात 5 बळी। कालिका माता चौक ते शिव कॉलनी दरम्यान अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं। खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली।